खानदेश विकास फाउंडेशन यातर्फे दरवर्षी रक्तदान शिबिर घेतले जातं। त्याप्रमाणे रक्तदान शिबिर घेतले आणि बहुसंख्य खानदेशी बांधवांनी रक्तदान आतापर्यंत केलेलं आहे आणि या अजूनही लोक येत आहेत आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। त्यामुळे मी तर सगळ्यांना अजून आवाहन करीन की रक्तदान हा श्रेष्ठ दान म्हणून सगळ्यांनी रक्तदान करावं आणि आत्तापर्यंत जेवढ्या रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो। आणि खानदेश विकास फाउंडेशन आमचे किरण पाटील असतील, आमचे भंगाळे साहेब, योगेश पाटील यांनी झटून काम करतात खानदेश विकासासाठी। मी जरी अध्यक्ष असलो पण सगळं श्रेय त्यांना जातं माझ्याकडे आणि ते चांगल्या प्रकारे काम करतात। यापुढे सुद्धा आम्ही काम करू आणि सगळ्यांना माझ्यातर्फे धन्यवाद। विकास फाउंडेशन खारघर यांच्या वतीने 26/11 या दहशतवादी हल्ल्यातील जे शहीद वीर जवान आहेत तसेच तमाम नागरिक आहेत यांना श्रद्धांजली अर्पण करत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील खानदेश विकास फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमच्या खानदेशातील सुपुत्र व मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला शहीद योगेश शिवाजी पाटील यांच्या स्मरणार्थ दरवर्षी हे शिबिर आयोजित करत असतो आणि आपण बघत असाल की खानदेश विकास फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक तसे आरोग्यदायी उपक्रमांचं आयोजन हे वर्षभरात करण्यात येतं आणि त्याचाच एक भाग म्हणून विविध रुग्ण जे रक्ताची गरज पडते, मग ते थॅलेसेमिया असतील, कॅन्सरग्रस्त रुग्ण असतील किंवा इतर विविध आजारांनी ग्रस्त रुग्ण असतील, यांचं जी रक्ताची गरज असते ती सामाजिक बांधिलकी खानदेश विकास फाउंडेशन हे इथं लक्षात घेऊन दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करते आणि मोठ्या प्रमाणात खानदेशातील आमचे जे बांधव आहेत, हे जे कुटुंब आहेत इथे बसलेले, हे मोठ्या प्रमाणात इथे येऊन रक्तदान करतात आणि हा कार्यक्रम ते यशस्वीरित्या इथे पार पाडतात। 26/11 जो भ्याड हल्ला मुंबईवर झाला होता त्या हल्ल्यामध्ये आपले पोलीस जवान असतील, कर्मचारी असतील तसेच नागरिक सुद्धा या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले होते। पोलीस कर्मचारी, अधिकारी शहीद झाले होते। त्या सर्वांना मी सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करते। आपण बघतोय की आज खारघरमध्ये खानदेश विकास फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी ब्लड डोनेशनचा कॅम्प ऑर्गनाइज केलेला आहे। या हल्ल्यामध्ये आमचे खानदेशचे सुपुत्र व माझे बंधू योगेश पाटील हे सुद्धा शहीद झालेले होते आणि हे एवढं मोठं दुःख पचवल्यानंतर सुद्धा त्यांचे आमचे जे कुटुंबीय असतील, आमचे शिवाजी आबा असतील, आमच्या मावशी असतील, सगळ्यांनी हे दुःख पचवल्यानंतर सुद्धा कुठेही त्यांचा समाजसेवेवरचा विश्वास कमी झालेला नाहीये आणि म्हणूनच दरवर्षी सातत्याने ते ब्लड डोनेशन कॅम्प असेल किंवा आणखी समाज उपयोगी उपक्रम ते घेत असतात। मी त्यांना सुद्धा वंदन करते आणि आवाहन करते की परिसरातील सर्व नागरिकांनी या ब्लड डोनेशन कॅम्पला प्रतिसाद द्यावा आणि त्यांना सर्वांना धन्यवाद। 8 डिसेंबर रोजी जो रक्तदान शिबिराचा मेगा ब्लड कॅम्प घेण्यात आलेला आहे शहीद योगेश पाटील यांच्या स्मरणाप्रीत्यर्थ, तर मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की रक्तदान हे अमूल्य दान असून ते करायलाच हवं आणि जितकं जास्त करण्यात येईल त्या अनुषंगाने नागरिकांना भरपूर प्रकारात फायदा होऊ शकतो। तो मी नम्र विनंती करेल की स्वतःहून प्रयत्न करून येऊन ब्लड डोनेशन करावं।